हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी चौकशी। अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या दौऱ्याबाबत केली विचारपूस। चौकशीतून काय समोर येणार याकडे राज्याचं लक्ष। छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून होणार चौकशी। मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाचा सहभाग असलेल्या लिलावात अनियमितता झाल्याचा आरोप। माझे नेते एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिल्यास गणेश नाईकांचा टांगा पलटी करेन। गणेश नाईकांच्या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंचा पलटवार। सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या विनायक कोंड्याल यांची निवड। शिवसेना आणि एमआयएमने माघार घेतल्यामुळे विनायक कोंड्याल बिनविरोध। चार महिन्यात आमदार आणि 6 महिन्यात मी मंत्री होणार। सांगोल्या माजी आमदार शहाजी बापू पाटलांचा मोठा दावा। सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस। ज्यांनी तटकरेंना मोठं केलं त्यांनाच संपवण्याचं काम तटकरे करत आहेत। रामदास कदमांची तटकरेंवर घणाघाती टीका। रामदास कदम स्वतःच्या बायकोच्या नावावर असलेल्या डान्स बारमध्ये बायका नाचवतो। भास्कर जाधवांची कदमांवर खालच्या पातळीवर टीका। तर भास्कर जाधव कृतघ्न माणूस असल्याचा रामदास कदमांचा पलटवार। शहाजी बापूंचा काय झाडी काय डोंगर आता इंग्रजीत। दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांसाठी शहाजी बापूंनी थेट इंग्रजीमध्ये बोलून दाखवला डायलॉग। गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील जंगलात चकमक। 3 माओवाद्यांचा खात्मा तर 1 जवान शहीद। आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर धीम्या गतीने वाहतूक। वाहनं डायव्हर्ट करून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कोल्हापूर महापालिकेच्या 51व्या महापौरपदी रूपराणी निकम यांची निवड झाली आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। कोल्हापूर महापालिकेच्या 51व्या महापौर आता निवडल्या गेलेल्या आहेत आणि त्या 51व्या महापौरपदी रूपराणी निकम यांची निवड झालेली आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। महापौर आणि उपमहापौर पदांची निवडणूक पार पडते आणि त्याचबरोबर राज्याच्या वेगवेगळ्या महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केल्या जाते। कोल्हापूर महापालिकेसंदर्भात आपण बोलतोय। कोल्हापूर महापालिकेच्या 51व्या महापौरपदी रूपराणी निकम यांची निवड झालेली आहे। तर ही मोठी बातमी कोल्हापूरमधून समोर येते। भाजपच्या रूपराणी निकम यांची आता कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाली आहे। कोल्हापूरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही सुरू होती आणि त्यामध्येच आता ही मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे। रूपराणी निकम या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्या आता महापौरपदी त्यांची निवड झालेली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये अखेरच्या क्षणी युती झाल्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी शिंदे सेनेचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार हिमगौरी आडके यांच्यासाठी ठाकरे सेनेच्या सीमा पवार यांनी माघार घेतली। तर शिंदे शिवसेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार विलास शिंदे यांच्यासाठी भाजपचे मच्छिंद्र सानप आणि शिंदे शिवसेनेचेच उमेदवार प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांनी देखील माघार घेतल्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी शिंदे सेनेचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे।
थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, महापौर आणि उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसून येत आहे। त्या पार्श्वभूमीवर काय घडामोडी नाशिकमध्ये घडल्यात? प्रियंका, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते नाशिक महानगरपालिकेचं सभागृह आहे आणि याच सभागृहामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाची आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती संपन्न झालेली आहे। माझ्या एका बाजूला जर आपण बघितलं तर हे नाशिक महानगरपालिकेचं सभागृह आहे आणि याच सभागृहामध्ये काही क्षणापूर्वी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती संपन्न झाली आहे। प्रियंका, जसं आपण यापूर्वी सांगितलं की नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या हिमगौरी आडके यांना बिनविरोधपणे महापौर पदावर विराजमान करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आणि स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपच्या उमेदवाराला महापौर करण्याचा एकूणच सभागृहाने निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर या ठिकाणी हिमगौरी आडके यांना महापौरपदी विराजमान करण्यात आलेलं आहे। तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले दोन पक्ष सत्ता स्थापन करताना नाशिक महानगरपालिकेच्या या सत्ता स्थापन करताना एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद देण्याचा निर्णय घेण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेनंतर आपण ही थेट दृश्य बघतोय। महापौर आपला कोट घालून राजदंड घेऊन सभागृहामध्ये दाखल झालेले आहे आणि त्या आता त्या खुर्चीवर विराजमान होत आहे। तर दुसऱ्या बाजूला उपमहापौर विलास शिंदे हे देखील त्या सभागृहामध्ये विराजमान होताना दिसत आहेत। ते बघतो आपण विक्ट्री करताय आणि या सभागृहामध्ये त्यांचं अभिनंदन केलं जात आहे। सगळं सभागृह टाळ्या वाजवून बेंचेस वाजवून त्यांचं सभागृहामध्ये स्वागत करतंय, अभिनंदन करतंय। ही थेट दृश्य बघतोय आपण नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामधली ही दृश्य आहे। महापौर हिमगौरी आडके या भाजपच्या महापौर आहेत, त्या विराजमान होत आहे। त्यांच्यासाठीची हे विशेष डायस जे आहे ते आपण बघतो। हे सभागृहाचं मुख्य सभागृह आहे, नाशिक महानगरपालिकेचं मुख्य सभागृह आहे आणि या मुख्य सभागृहाचं ते ज्या ठिकाणी महापौर बसताय त्यांच्यासमोर आपल्याला राजदंड आणण्यात आला तो देखील आपण बघितला आणि त्या पीठासनावरती आता महापौर या नाशिक महानगरपालिकेच्या प्रमुख म्हणून विराजमान झालेला आहे। त्यांच्या एका बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय उपमहापौर म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे हे त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे। काही अधिकारी असतील, स्थानिक पदाधिकारी असतील, त्यांच्याकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। एका बाजूला नाशिक महानगरपालिकेचे नगर सचिव बसणार आहे, तर एका बाजूची जी एक खुर्ची आपल्याला पाहायला मिळते त्या खुर्चीवर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असणार आहे। तर समोरच्या बाजूला नाशिक महानगरपालिकेतले सगळे नगरसेवक अर्थात 122 नगरसेवक नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहे, ज्यामध्ये 72 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे 26 नगरसेवक आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे जवळपास 15 ते 16 नगरसेवक आहे, काँग्रेसचे 4 नगरसेवक आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील 5 ते 6 नगरसेवक आहे, मनसेचे 1 नगरसेवक आहे आणि अपक्ष 1 नगरसेवक आहे। अशा प्रकारचं संख्याबळ आपल्याला सभागृहामध्ये पाहायला मिळतंय। आता जी निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणी 122 पैकी 122 नगरसेवक उपस्थित होते आणि या सगळ्या 122 नगरसेवकांनी एकमुखानं एकमतानं या ठिकाणी हिमगौरी आडके ज्या भाजपच्या नगरसेविका होत्या, यापूर्वी त्या स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या आहे आणि त्यांना या ठिकाणी महापौर पदावरती विराजमान केलेलं आहे। विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ही नाशिक महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर पदाची जी निवडणूक प्रक्रिया आहे ही बिनविरोध संपन्न झालेली आहे। आपण बघतोय उपमहापौर झालेल्या हिमगौरी आडके या ठिकाणी आभार मानतात। निश्चितच लक्ष्मण, तर नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना अखेरच्या क्षणी युती झाल्यानंतर या निवडणुका झालेल्या होत्या आणि आता आपण बघतोय हिमगौरी आडके या महापौरपदी विराजमान झाल्यात, तर शिवसेनेचे विलास शिंदे हे उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। पाहूयात। महानगरपालिकेमध्ये अखेर भाजप बरोबर जाण्याचा निर्णय शिंदेंच्या शिवसेनेने घेतलाय। विलास शिंदे यांना उपमहापौर पदाचा मान मिळतोय, नेमकी काय भावना आहे? सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जसे आदेश दिले होते आणि निवडणुकीनंतर त्या ठिकाणी महायुतीमध्ये आपल्याला काम करायचं आहे तशा सूचना गटनेत्यांना दिल्या होत्या आणि त्या सूचना दिल्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्याला आज ही संधी उपलब्ध झालेली हे सगळं श्रेय माननीय शिंदे साहेबांचं आहे। शिंदे साहेब म्हणजे दिलेला शब्द आणि दिलेली वेळ आणि दिलेलं वचन पाळणारी व्यक्ती माझ्याकडे शब्दाने आज दादा। दादा, तुम्ही हे उपमहापौर पद जे आहे ते खेचून आणलंय, कशी यंत्रणा राबवली, नेमकं कोण या सगळ्या प्लॅनिंग मागे होते? नाही, मला असं वाटतं की याचं पूर्ण श्रेय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जातं। त्यांच्या आशीर्वादानंच आज नाशिक महापालिकेत आमचा उपमहापौर बसतो आहे आणि माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं
की पुढे महाकुंभ आहे, सिंहस्थ आहे आणि विकासाच्या दृष्टीने आपण एकत्र आलो पाहिजे. आणि मला वाटतं साहेब जे बोलले त्या पद्धतीने त्यांनी केलं आहे. आपण बघतोय अशा पद्धतीनं नाशिक महानगरपालिकेमध्ये अखेर शेवटच्या क्षणाला भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यांची युती झालेली आहे. भाजपचा महापौर तर शिंदेच्या शिवसेनेचा उपमहापौर हा निश्चित झालेला आहे. तर आपण पाहतोय नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही पार पडलेली आहे आणि महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके या विराजमान झालेल्या आहेत. त्याचबरोबर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या